आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यात खोमनाळ, फटेवाडी, तळसंगी, भालेवाडी, डोणज, नंदूर, आरळी, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, बोरागे, सिद्धापूर, माचनूर, ब्रह्मपुरी या गावांना भेटी दिल्या. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार, शिवाजीराव काळुंगे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने, महिला तालुका प्रमुख नंदा आमने, जिल्हा उपप्रमुख महिला आघाडी क्रांती दत्तू, ॲडव्होकेट अर्जुन पाटील, प्रशांत साळे, विष्णू शिंदे, शिवशंकर कवचाळे, ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर, अजय आदाटे, मनोज माळी, बापू अवघडे, सुनीता अवघडे, नाथा एवळे, अमोल मामाने, जयश्री कावचाळे, सैफन शेख, चेतन पाटील, संगना घोडके, कुमार धनवे, संदीप बाबर, पंडित पाटील, प्रशांत सगेलकर, सचिन नकाते, महेश जोकारे, आयशा शेख आदी उपस्थित होते. यावेळी मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. ज्यांच्या परिसरात चिमणी होती ते घरांना आजूबाजूला छावणीचं स्वरूप आलं. अहोरात्री लहान मुलांना हयाला बाहेर काढलं की आम्ही चिमणी काढतो, तुम्ही रिकामा करा. जणू काय युद्ध होणार होतं असं वातावरण निर्माण झालं. आणि काय झालं, शेवटी विमान लँड पण नाही झालं, टेक ऑफ पण नाही. अजूनही त्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग हवेतच आहे. 10 वर्ष झाली आपण वाट बघतो. तेच विमान काँग्रेसच्या काळात विमान सेवा सुरू होती सोलापूर. शिंदे साहेबांनी एनटीपीसी आणली. त्या एनटीपीसी मुळे आजूबाजूची अक्कलकोट तालुक्यातली जी गाव आहेत, प्रत्येक गावातले 10 तरी युवक त्या एनटीपीसी मध्ये कामाला आहेत. आणि या 2 कोटी पंतप्रधान सांगितले 2 कोटी युवकांना रोजगार. त्याचे 2 कोटीचा मला हिशोब दाखवा. सोलापूर लोकसभेत किती मुलांना युवकांना रोजगार मिळाला त्या 2 कोटीपैकी सांगा कसा? महागाई कुठे कमी? उच्चांक जसा उन्हाच्या तापमानाने उच्चांक तसा महागाई उच्चांक गाठला. शेतकऱ्यांना पीक विमा नाही, दुधाला दर नाही, कांद्याला दर नाही, कांदा निर्यात बंद, तुमच्या चाऱ्याची निर्यात बंद, कांदा मार्केट यार्डमध्ये सडक पडला. सर्वात जास्त हाल जर कोणाचे झाले असतील मोदी सरकार आल्यामुळे शेतकऱ्यांचे.